नमस्कार. चालेल ना सोबत येते चल मग. ठीक आहे. याला म्हणतात प्रबोधनाचा कार्यक्रम.
याला म्हणतात जग जागृत करणे. ए येगा फुकण्या, तुला शिव्या देऊन गेली का? नाही. ए नाकाच्या नाकवाल्या, नाकाचा अर्थ कावण्या जाण्याची कळी तोड देतात. कसा देईन म्हणजे काव तुम्ही फाटली का? तुम्ही फाटली का म्हणतो? का फाटली? अरे फाटली सांग मला, फाटली असेल तर चांगली टाचे मारतो का? टाचा मारता येते ना म्हणजे चांगली टाचे मारून देतो. एवढ्या लोकांमध्ये खाऊन याची आत्मा फाटली. ह्या कसा करणार? मला पिसटल्या कुत्र्यावानी करते ना. आत्मा फाटली का? पिसटल्या कुत्र्यावानी करून राहिला. तुला काही शिव्या देऊन गेली का? या ध्यानाची पोटात फाटली का? चढवला तारा फाटली. मला एक सांगा माई बापा हो, हा पायला सुभाषचा, हा पायला सुभाषचा तर तिरंगेवाल्याचे शेर म्हणते. तुझ्या जवळ ते सोरले का? त्या शेर म्हणले या त्या निशान शेरचा शेर होय. त्या निशान शेरचं तुम्हाला गमती नाही झाले का? झाले ना. त्या निशानने विचारतील मला, त्या निशान शेरचं तुम्हाला गमती नाही झाले का? ते शेर तुझे होय का? हे चोट्या शेर तुझे होय का? काय वाटते कोण गाणे कमी म्हणे कोण शेअर कमी म्हणे पण दुसऱ्याचा उष्ट म्हणत नाही. ओ माय गॉड. ते खुदर होय, दुसऱ्याचा उष्ट म्हणत नाही. जेवढा भाषा तेवढा भाषा का लोकांचा उष्ट म्हणत नाही. त्या निशांचे शेअर म्हणते. अरे अरे देवा, त्या निशांचे शेअर म्हणते तू तुझ्या जिंदगी एवढा नामागीत आहे. नावा गावाचा मोठा नाव मोठ्याने दर्शन खोटे खाऊन एवढा धसा का? दाखव बरं तुझा काटा. ओके बाय. का फसला? तू मला आता काटा दाखव, मला पाहू दे तुझ्या जवळचा काटा. पायबर किती मोठा आहे का? दाखव बरं ना किती लंबा तुझा काटा आहे. करायचा काटा पायबर एवढा लंबा आहे किती लंबा काटा आहे मला दाखव. तुझा काटाचा पाहू दे मला. मी तर पावाली आलो. तिथं कार्यक्रम पाहायला आलं होतं म्हणजे कोणत्याचा बाबीनं म्हणलं म्हणते का जातो सोनूबाईची पावाले खाऊन नाही पाहिला असतं बाई. एवढ्याला करतो तरी नाही पाहिला असतं बाया. गमती तू बा तोंडाला सळव नको ना. पण तोंडा तिकडे झाडाला लावू. समजलं का? तू जसा बोलतील त्याच्यापेक्षा वरचं बोलता येते. समजलं का दादा? म्हणून तुमच्या पासून ही चारी नंगा झाली. अरे अरे देवा, तुमच्या सारख्या चेहऱ्यापासून ही चारी नंगाला नंगा बोला लागते. समजलं का? विचार ना. तू ही पाहत आहे किंवा घर गप्पा खात आहे. वाईट सगळं गाणं म्हणलं का? नाही नाही. एखादी नंगा कोणातून काढलं का? गायची पावाले गेलतं म्हणजे नरम नरम जाग्यावर बसवलेले सीट मध्ये या का फुकण्या. येणारा जरी कलाकार आला माझा मायका पाहो, आम्ही त्याला मान सन्मान देतो. येणारा जरी कोणताही आम्हाला कलाकार रोल दिसला आम्ही त्याला माना सन्मान आम्ही आपल्या स्टेजवर बोलवतो. तो काही वाईट आहे का? हा जसा तेथी आला नाका तोंडा थुतराले बांधून. कारण कसा कोणाला किडे लागले होते का? तुम्हाला थुतराले बांधून का? कसा आला? आणि मला म्हणते नरम नरम गद्दीवर मी बसतो तर उठवणे आम्ही काढून बसलाच नाही. अरे अरे का उठत नाही म्हणते? तू गद्दी नाही पाहिला का ते सांग. तुझ्या घरी याच्या घरी गादी नाही का? हा बिना गादीचा आहे. तुझ्या घरी गादी नाही? माझ्याकडे आहे का? याच्या घरी गादी नाही का? की हा बिना गादी नसेल का? आणि एक वेळा बसलो तर उठो नाही म्हणते. जरा विचार कर. पापडावाली माझ्याकडे आहे का गादी? तुझ्याकडे आहे गादी तर घेऊ. मला भावाला गादीवर बसवून ठेवतो का? ओके बाय. म्हणते जेथी बस म्हणली असती तेथी बसलो असतं म्हणते. तर तुला कोठी बसवलं असतं? उरावर डोक्यावर का? त्या देवऱ्यावर तुला कापलं असतं. नको नको गो. त्या देवऱ्यावर तू जाऊ दे. रोजकर कापलं असतं कोंबड्या बकऱ्यावानी. जाऊ दे गो, जाऊ दे. हो म्हणते अरुण भावचा गे नाकाच्या नट्य बोलण्याच्या आधी विचार काय बैताळ्या. बोलण्याच्या आधी विचार कर बैताळ बेलल्या. अरे माझा बाप आहे तो, माझा गुरु आहे तो. बापरे, तो माझा बाप आहे, माझा गुरु आहे तो. अरुण भावचा बरोबर काय बोलताना विचार कर. तू मला तिळू फाळून का चाल रात्र भर कर म्हटलं तरी तयार आहो. समजलं का? रात्र भर आज तरी हात ना राहूच ना. तुला काय वाटते ना? पण अरुण बाजूचं नाव घ्यायचं नाही. तू एवढी माझं चालू आहे ना. मी ना तुझ्या कलाकाराचं नाव घेतलं का? नाही. मी ना तुझ्या डान्सरचं नाव घेतलं का? नाही. मी ना तुझ्या कोणत्या कलाकाराचं नाव घेतलं का? मग काम तुला हे शब्द झोपले का बोलाले? कारण तुला हे गोष्ट माहित आहे ना का? सर्व बसवले गुरु मानते म्हणून माहित आहे का? सांग मला. तुले तुला जमे नाही का? तुला शब्द नाही का बोलाले? बैठाया चिलम तोडे
धंदे करते हा दलाल आहे का ती हाय ताई. हा भाडकाया दलाल आहे का ओके. हा भाडकाया दलाल आहे का म्हणला मार झाला रे. हो मा तोंडाला थोडा नको मा फालतू दिमाग खराब करू नको समजलं का याला सरम सागर सरम आहे का ती त्या मा गुरुवाला म्हणते अरुण भावचा घेत जाणं म्हणजे तो तोंडाला किडे लागतील आणि डबे हलकाला ज्या ठिकाणी बोलायचं आहे त्या ठिकाणी बोल आणि प्रत्येक शब्दापुरत्या सुधीर भावचं नाव घेणं आहे का तो सुधीर भाव तुझ्या पार्टीमध्ये आहे म्हणजे सुधीर भावचा घेत जमलं हे नाकाच्या नक्त्या माझा पाचचा भाऊ आहे तो नाकाच्या नक्त्या माझ्या पाचचा भाऊ आहे विचार बचपनापासून माझं जन्मही नव्हतं तेव्हापासून त्याचे आमचे संबंध आहेत माझ्या दादा बाबापासून नाकाच्या नक्त्या पहिले पाहून घ्यायचा का कोणाला बोलतो म्हणून त्या बाकीच्या शायरीने बोलला होती तो कमी टाकत पडून मारे तो थिएटरीवर लाट माझा लाल पाणी काढी जास्त मोठी गेला लाल पाणी आई ग. मेली हो. आणि म्हणून म्हणते अरे घरकीला सोडून हा पाया नजर ठेवते हा पाया टोली असं हा याला गाठ्याच्या सोड अरे नरम गरम गाठी गाणं पाहिजे याला एका फुकणाऱ्या बैसाड्याने आई गो. अरे तुरंत पाहिजे ना ग बाप कोणाचा घरात असं चालते माझं आणि हा घरचीला सोडून बाहेर किंवा नजर ठेवते हा घरचीला सोडून त्या बाहेर जीवन नजर ठेवते अरे देवा. आणि मरणाची आधी एका फुकण्या मरणाच्या आधी हा जाऊन गेला सरक नव्हते मारीन एका तुला ज्ञानाचा माग ज्या बाबा पण नाही छोडलं काहीच नाही केलं समजलं का तुला जे नाही जमत ते जमवून पाहते तुला जे नाही जमत ते जमवून पाहते आणि हा पहिल्या गाव पाहून कसा खिसाटला फुकल्यावाली करते याले सरम आहे का कोणत्या शब्द कोणी बोलावं लागते म्हणून त्याला सरम आहे का तू म्हणे तुला फॉलो का तुला थोडं फॉलो का बाकीच्या कलाकारा का जाण्याची काही गरज नाही एकट्या जमाना शायरी कर ना एकट्या जमाना शायरी कर माने तुझी आजची शायरी तुला काय वाटते तू काम याचा आहे तोंडात घेते त्याचा अरे देवा. तोंडात घेते का आवाज तुझ्या जवळचा सरला का म्हटलं आई ग तोंडामध्ये घेते का नाही तोंडाचा सरला का आणि सरला असाचा एकट्या दमाला कर ना एकट्या दमा तुझ्याला नाही करणार का शायरी नाही. वारे वा नंगाला नंग्या तुला काही शिव्या देते का बाहेर शब्दाचं गाणं म्हणून जाते का वारे वा फैताळ्या याच्या समोर जरी बोललास सांगून ठेवतो तुला आता या गावामध्ये याच्या समोर जरी तू मला नंगार जरी बोलत तुझी बापू अशी पाहून घ्यायचं पाठ म्हणाले सळ उठो जाते व जाते जाते जाऊ दे गो थोडं ताई. ठोकणाऱ्या याचे त्याचे इकून तिकून घट्टे बांधून नको आणू तुरंत काम जाते आमच्या जवळ तुरंत बिलकुल समजलं का हा पाळण्यामध्ये लेकराला झोपवते का येते कोणते पाळणे लेकर झोपवायला आला का येते महादेवाला जाते आणि मला म्हणते महादेवाला गेली त्याचा अर्थ का सांगा म्हणजे मला एकट्यानं माझ्या माई बघतो तुमच्या चरणावरती माझं डोकं आहे जो व्यक्ती जरी महादेवाला गेला त्याचा उल्लेखन करून सांगते का ती मी महादेवाला नवसासाठी जातो ज्याला कधी कोणाला मूलबाळ नसेल तो मूलबाळासाठी जातो ज्याला कधी कोणाला सुख शांत तो सुख शांतीसाठी जातो बरोबर माझे माई बाप हा म्हणते त्या महादेवाचा जग म्हणून वारे वाट अरे देवा. तुला का बोलते का तुझं पुढेच नाही समजत नाही. आणि भुये मी गाणं पाहिजे सांगतो आता कसं म्हणावं लागतं सांग बरं. अजून भुये चांगले धरले पाहिजे का धरले पाहिजे आता पाहिलं का जातो याचे दारून टाकू ना भस्म करू. अरे हिऱ्याची अंगठी हिऱ्याची अंगठी आणि ऋतून बसली अग हिऱ्याची अंगठी आणि ऋतून बसली अहो सोळाची माझ बोट राया सोळाची हे माझ बोट अहो सेट अहो सेट
नाकाचा नकटा नाकवाला सेट कोणता ते हा मुकेश सेठ ओके मामी पाहिलीच नाही बाई मुकेश ते पाय बरं नाही बाई हा आणि हिऱ्याची अंगठी रुजून बसली अहो सोळाची रे माझ पोट अहो सेठ या मुकेश दादाची मला भेट नाही घाल किती आले म्हणून म्हणते बाईची चाल झाली या भेट अहो सेठ या भेट कोणत्या सेटाला म्हणा अहो सेटाले सांग या मुकेश सेटाले या आणि लईची चाल झाली या अरे हिला ही धरते का करते काम झाला का सरला का डिझेल आटला डिझेल आटला का आटला तर चांगला खाणं घेणं खातला ना चांगली येणार तुले फोडण्याचा समजत काय तुला बसायलाच नाही समजे नाही का त्या रेतीमध्ये सिमेंट किती टाकावं लागते त्या रेतीमध्ये सिमेंट किती टाकावं लागते आणि रेती किती घमेल मोबाईल हे नाही समजत त्याची भारी डिझाईन करू नये अरे देवा भाडकाया जगण्या कायची भारी डिझाईन करू नाही समजत भारी करते काय करते समजत नाही का सांग आमच्या चोपड्याले आम्हाला का करावं लागते कशी सांग आमच्या चोपड्याले हिऱ्याची अंगुठी रुसून बसली हिऱ्याची अंगुठी रुसून बसली सोळाची रे माझ आणि बरोबर म्हणते अहो हिला ही धरते हिला ही धरते हिला ही धरते हिला ही धरते सर्व संग घेते कोण म्हणजे सर्व घेते पक्का बोलण्याला याला मिरची टाकायला लागली अरे म्हणलं होतं का तुले काही वाईट बोलून जाते का सर्व संग घेते पक्का